हर हर महादेव। महिला शक्ति जिंदाबाद। महिला शक्ति जिंदाबाद। देश की पावर महिला शक्ति। देश की पावर महिला शक्ति। गुलाब जैसे साहेब जिंदाबाद। गुलाब जैसे साहेब जिंदाबाद। अंताक्षी मैडम जिंदाबाद। अंताक्षी मैडम जिंदाबाद। बजरंग गुरुजी जिंदाबाद। बजरंग गुरुजी जिंदाबाद। श्री नंदू साहेब जिंदाबाद। श्री नंदू साहेब जिंदाबाद। हर हर महादेव। हर हर महादेव। जय महिला शक्ती जय महिला शक्ती। मी पुरुषोत्तम भांडारकर तालुका अध्यक्ष तालुका सडगर्दुली जिल्हा गोंदिया महाराष्ट्र राज्य। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे। या संस्थेचे संस्थापक श्री राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जगसाहेब आणि श्रीमती अनिताश्री मॅडम राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती अनिताश्री मॅडम संस्थापक ह्या आपल्या या महिला शक्ती संस्थाचे संस्थापक आहेत। तर विधवा मातांना आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर या 75 वर्षामध्ये एवढे मोठे पंतप्रधान गेले, एवढे मोठे मंत्री गेले, एवढे मोठे राजकारणाचे कार्यकर्ते गेले, पण विधवा मातांसाठी अशी योजना कोणी शोधून काढला नाही आणि नाही समोर कधी काढणार। पण ह्या महिला शक्तीमध्ये भगवान म्हणून भगवान साक्षात शिव पार्वती आमच्यासाठी विधवा मातांसाठी साक्षात भूतलावर प्रगट झालेले आहेत। श्री गुलाबजी देसाई साहेब यांच्यासाठी जोडण्यात आले उद्या। तसेच अंताक्षी मॅडम ह्या आमच्या मा पार्वती साक्षात मा पार्वती आहेत, कारण की त्यांनी आजीवन विधवा मातांसाठी त्यांच्या 6 सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 6 एक नाही तर 6 तर बघा, फक्त ना फक्त भारत सरकार आपल्याला फक्त पेन्शन देतो, परंतु महिला शक्ती सेवा संस्था अशी एक संस्था आहे आपल्या भारतामध्ये की ती 6 योजना देत आहे आपल्याला विधवा मातांना 6 योजना। आणि या 10 ऑक्टोबर 2023ला आता 7वी योजना लागू झालेली आहे। ते म्हणजे अपंग जे विकलांग असतात ना, अपंग जे बाई असो किंवा माणूस असो, तर त्यांना व्हीलचेअर आणि रोजगार पण सुद्धा लागू दिलेले आहे, पेन्शन पण लागू दिलेले आहे आपल्या महिला शक्तीने। तर आमच्या या महिला शक्ती संस्थापक साहेबांना आणि अंताक्षी मॅडमना आशीर्वाद द्या। लाखोच्या करोडच्या भारतामध्ये विधवा मातांना पेन्शन वितरण झालेले आहेत आणि माझ्या सरीचे कर्मचारी आज लाखोचे कर्मचारी आपल्या भारतामध्ये काम करत आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये मी स्वतः आपल्या हाताने महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मी स्वतः आपल्या हाताने महिला शक्तींना विधवा मातांना पेमेंट वाटणार आहोत पहिलं पुरा। आणि प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रत्येक योगामध्ये मी प्रत्येक विधवा मातांना मी वादा करून सांगतो की तिचा जो आता आम्ही जो ऑफिस ओपन केला आहे त्या महिला विधवा मातांच्या हातूनच ओपन केला आहे। तर कोणते आम्ही नेता किंवा कोणत्या आमदार खासदाराला बोलवणार नाही, पण महिला शक्तीला प्राधान्य देऊ। पहिला आजपासून मी तुम्हाला गवाही देतो की प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हाला या ऑफिसमध्ये यावं लागेल। जेव्हा जेव्हा आमचे कर्मचारी तुम्हाला बोलवतील तेव्हा तुम्हाला इथे आवर्जून यावं लागेल। तुमच्यासाठी आम्ही कर्मचारी पूर्ण सक्षम आहोत। आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी देसाई साहेब आणि अनिताश्री मॅडम तुम्हासाठी सक्षम उभे आहेत। तुम्हासाठी कोणत्याही गोष्टीची कमी नाही। तुम्हाला कोणतीही तकलीफ आली तर आम्हाला सांगा, आमच्या ऑफिसमध्ये लेखी अर्ज द्या। तुम्हाला कोणी काही म्हणत असतील, बोलत असतील किंवा कोणत्यासोबत झगडा करत असतील तर तुम्ही ती लिहून द्या आम्हाला, आम्ही त्यांची कंप्लीट करू। आमच्यासोबत पोलिस आहे तर तुम्हाला एवढी सोय करून दिलेली आहे विधवांसाठी। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आम्ही सक्षम आहोत तुमच्या सेवेसाठी, आमची पूरी टीम सक्षम आहे। तर या विधवा मातांना नाही तर 3 त्यांच्यासाठी आहे। विधवा माता 1 नंबर 2 वर सुटलेली माता, जशी आपल्या घरून काही कारणास्तव सुटून येते, आपल्या माहेरी येऊन बसते, ती म्हणजे घटस्फोटीत असते ती। आणि जे किन्नर माता असते, जे
असते ना त्या मातेसाठी, तर हे 3 लोकांसाठी आपली हे महिला शक्ती सेवा संस्था राष्ट्रीय संस्था आहे, केंद्र संस्था आहे. तर आपल्या भारतामध्ये प्रथमच म्हणजे 2020 पासून ओपन झालेली आहे. पण भारतभरामध्ये लाखोच्या संख्येमध्ये विधवा मातांना पेन्शन वितरण झालेलं आहे. पण आता आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही हे 70 विधवा मातांना आम्ही आपल्या हातानं पेन्शन वितरण केलं गेलेलं आहे. 70 ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही 70 विधवा मातांना पेन्शन वितरण केलेलं आहे. तर बहुत भाग्याची गोष्ट आमची. नशिबान माणसं आम्ही आहोत की आम्हाला आमच्या साहेबांनी आम्हाला एवढा मोठा आदेश दिला, परवानगी दिली की विधवा मातांच्या पूर्ण आजीवन सेवा म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत तिच्यासाठी आम्ही सक्षम आहोत. तर विधवा मातांना आम्ही विनंती करी की एकदा थोडं ताल्या होऊ काय मला. तर धन्यवाद साहेब. मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांना धन्यवाद करतो आणि आमच्या अध्यक्ष साहेब मॅडमना मी धन्यवाद करतो मनपूर्वक आणि दंडवत प्रणाम करतो. बर्गा गुरुजी यांना सुद्धा दंडवत प्रणाम करतो आणि मोदी साहेब यांना सुद्धा दंडवत प्रणाम करतो की आपल्या या भारतामध्ये एवढा मोठा काम आम्हाला बेरोजगार लोकांना लावून दिलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तसेच आमचे विधवा मातांसाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्षा मॅडम यांनी अहोरात्र दिवस रात्र 2020 पासून कंटिन्यू मेहनत केलेली आहे. यात चांगल्या कामासाठी कोणतरी विरोध करतात गावामध्ये. आता आमच्या कंगाले मॅडम या गावामध्ये ऑफिस ओपन केल्या तर बरेचसे लोक गोष्टी करतीलच. तसेच आमच्या भारतभरामध्ये विधवा मातांसाठी एवढा मोठा चांगला शुभ काम